मेमन सीसी आणि स्पोर्ट्समन सीसी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपला एक एक प्रतिनिधी ते समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. मेमन सीसी आपला प्रतिनिधी पाठवा एक. मेमन सीसी कर्णधारांना विनंती आहे, एक प्रतिनिधी ते पाठवा समालोचन कक्षाकडे नावं सांगण्यासाठी. मेमन सीसी आपला प्रतिनिधी पाठवा लवकरात लवकर. पंच मॅच चालू करू नका, मेमनचा 12th पण अजून आला नाहीये. मेमन सीसी सामना सुरू होऊ शकत नाहीये, आपला प्रतिनिधी पाठवा इथे नावं सांगण्यासाठी. इथे मात्र अगदी चांगला फटका डाऊन द ट्रॅक, षटकार, 6 धावा. सागर जाधव, काय कमालीचा फटका सागरच्या विरोधामध्ये खेळला गेला. न्यू हिंद सीसी करता मात्र खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात अप्रतिम फटका प्रवीणच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. प्रवीण आणि उमेश गुज्जर अशी जोडी आपण पाहतो. झालं प्रवीण शेट्टी स्ट्रायकिंग एंड वरती, उमेश गुज्जर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. इथे मात्र चांगला बॉल बॅकफुटला गेले, अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय मिड विकेटच्या दिशेला. जो षटकार आला होता ना, अगदी कमालीचा तो षटकार होता. ज्या वेगामध्ये सागरने चेंडू टाकला आणि प्रवीणने देखील त्याच अंदाजामध्ये त्या चेंडूला खेळलं. प्रवीण शेट्टी जर आपण पाहतोय सेंट्रल रेल्वे करता, मात्र आपण पाहतोय इस्लाम जिमखाना करता देखील खेळताना आपण या खेळाडूला पाहतोय. षटकातील पुढील बॉल घेऊन तयार गोलंदाज. इथे मात्र अतिशय चांगला बॉल, बॅटची एज लागली होती की काय असं जणू काही चित्र पाहायला मिळालं. गोलंदाज नाराज आहेत विकेट किपर वरती. काय चांगला बॉल, इन स्विंगिंग बॉल होता, बॅटला चाटून मात्र गेला आणि किपरने इथे चुकी केली. या अगोदरची मॅच जर आपण पाहिलं, काय कमालीची ती मॅच होती. रॉयस्टन डायसने काय फिनिश केला, मॅच विनर बनला. सुवेद पारकरने काय झंझावाती अर्धशतक लावलं आणि शेवटच्या बॉलवरती रॉयस्टनने मारलेला तो षटकार. या सर्व गोष्टी या सीझन मध्ये सर्वांच्या लक्षामध्ये राहतील. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार सागर.
आणि इथे आपण पाहतोय 3 फिल्डर हे सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याच्याच कारणास्तव आपण पाहतोय नो चेंडू इथे दिला जातोय. पॉवर प्ले करता तुम्ही 2 क्षेत्ररक्षक हे 30 यार्डच्या बाहेर ठेवू शकता, हा इथे नियम आहे. एक अतिरिक्त तिसरा खेळाडू आपण सर्कलच्या बाहेर पाहिला आणि ते पंचांनी हेरलं. बॅटरने देखील पंचांकडे ती सूचना केली, सांगितलं देखील. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 9. इथे मात्र चांगला फटका फाईन लेगच्या दिशेला येतोय. तेजस मानकर तिथे आहे, चेंडूला उच्च पकडण्याकरता येतात आणि चेंडू गेलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. इथे आपण पाहतोय अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेला जातोय आणि या चेंडूवरती 1 धाव जमवली जाते. षटकाची झालेली आहे इथे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती प्रथम फलंदाजी करताना मेमन सीसी या संघाची बिनबाद 14. सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर हितेश कदम. पहिल्या षटकामध्ये प्रवीणने कमालीची धुवाधार फटकेबाजी केली, 14 धावा जमवल्या. आता हितेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. हितेश नवीन गोलंदाज आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. थोडासा खाली राहिलेला चेंडू होता. प्रवीणने पहिल्याच षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग केली. 7 चेंडू आतापर्यंत प्रवीणने खेळलेले आहेत. 12 धावा प्रवीणच्या बॅटमधनं निघताना आपण पाहिलेल्या आहेत. षटकातील दुसरा बॉल इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे. जोरदार अपील विकेट किपर आणि गोलंदाजाने देखील केली. कॉन्फिडंट होते आणि यावेळेला आपण पाहिलं तर अगदी मिडल स्टंप वरती पिचिंग होती, त्याचा इम्पॅक्ट देखील होता आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. पतन होताना पाहायला मिळालं. प्रवीण बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. नवीन फलंदाज नवीन बॅटर आता 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होत आहेत क्रीजवर. नवीन फलंदाज डावखुरा शैलीदार फलंदाज आता दाखल झालाय क्रीजवर. अथर्व अंकोलेकर हा देखील एक गुणवान खेळाडू आहे. इंडिया अंडर 19 खेळलाय, त्याचबरोबर मुंबई रणजी संघाकरता देखील खेळताना आपण त्याला पाहिलंय. आता मात्र अथर्व या मॅच मध्ये कसा खेळेल, काय परफॉर्म करेल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. हितेशने तर मात्र आपली कमाल दाखवली. षटकातील 3रा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हितेश टू अथर्व. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे होता. थोडासा खाली राहिलेला चेंडू.
खोलवर टप्प्यात इथे मात्र पायावरती टाकलेला चेंडू होता. अथर्वने हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पाहायला मिळाली. पहिला ब्रेक थ्रू हितेशने मिळवून दिला होता. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहिली तर आता झालेली आहे 1/15. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना निश्चितपणे हितेश दिसत आहेत. आता पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील. आजचा दिवस जर आपण पाहतोय प्रत्येक संघाकरिता खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण की शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. कुठला संघ या चषकावरती नाव कोरेल, अतिशय चांगली ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न मोह दिला होता फलंदाजाला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं. विकेट किपरनं देखील अगदी चांगलं काम केलं. स्टंप एडच्या माध्यमातून जाते इथे विकेट. नवीन फलंदाज ओमकेश कामत आता दाखल झालेला आहे क्रीजवर. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या सद्यस्थितीला झाली आहे 2 षटकांच्या खेळानंतर मेमन सीसी संघाची 2 गडी बाद 15 धावा. बॉलर्सने प्लीज. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय यशराज. 2 षटक आपण पाहिली. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 15. षटक क्रमांक 3 यशराज घेऊन सज्ज झालेला आहे. अथर्व आहे स्ट्रायकिंग एंडवर. अगदी चांगला बॉल खाली टाकलेला चेंडू, त्याच्याच कारण बॅटवरती व्यवस्थित आला नाही. बॅट अँड पॅडचा समन्वय तिथे पाहायला मिळाला. 1 रन ॲड ऑन होते धाव फलकावरती. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा. मुंबई क्रिकेट असोसिएशन समर कॅम्पचे ऑब्झर्व्हर सन्माननीय आदरणीय फ्रँक कोलॅको सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, कारण की ते क्षेत्र जर आपण पाहिलं तर रिकामा आहे. आणि फ्रँक कोलॅको सर इथे MCA चे कोच आहेत आणि फ्रँक सर इथे उपस्थित झालेत. आपला किमती वेळ इथे देत आहेत. खोलवर टप्प्यात टाकला चेंडू. यावेळेला मात्र अगदी सरळ खेळलाय कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू.
च्या बॅटमधनं या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मेमन सीसी संघाची झालेली आहे धाव फलकावरती 20. ओ हो अगदी स्टंपच्या जुळून व्हेरिएशन केलं. बघा एखाद्या गोलंदाजाला मोठा फटका लागतो त्यानंतर गोलंदाज एकच विचार करत असतो की यापुढील बॉलवरती आपल्याला काय करायचं आहे आणि ते यावेळेला मात्र विचार आपण गोलंदाज यशराजचे जरूर पाहिले. गती परिवर्तन केलं, लाईनला बदललं, टप्प्याला देखील त्यानं बदललं आणि एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. 5 धावा आत्तापर्यंत या षटकामध्ये यशराजने हाताळलेल्या आहेत. 2.4 बॉल आत्तापर्यंत हाताळलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 20. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर यशराज. अगदी चांगला बॉल, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर, चांगलं टायमिंग साध्य केलंय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 धाव अर्जित केली गेली आणि या एका धावेच्या साहाय्याने मेमन सीसी संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 21-21. दोन 2.5 षटकांचा खेळ झाला आहे. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 21. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार यशराज. फुलटॉस बॉल होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. कुठली धाव इथे मिळाली नाही आणि इथे आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या मेमन सीसी संघाची झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 21. झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती. प्रतीक घरत हा देखील एक चांगला खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे. कळमगावचा हे रत्न आहे आणि आता पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 3 षटकं आपण पाहिली. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 21. सध्याची सरासरी आपण पाहतोय तर चांगली सरासरी गाठली आहे. 7च्या सरासरीने फलंदाजी करताना मेमन सीसी हा संघ पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी चांगला. वाईट बॉल पाहायला मिळाला. षटकातील पुढील बॉल प्रतीक घेऊन तयार. अगदी चांगला बॉल. विकेट किपरने इथे चुकी केली. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. प्रतीक आपल्या विकेट किपरवरती नाराज आहेत. इथे आपण पाहतोय तर 22च्या माध्यमातून या धावा जमताना पाहायला मिळत आहेत. चौकार 4. थँक्यू. 26 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल. प्रतीक घेऊन तयार. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट बॉल जो आहे तो पाहायला मिळतोय. धावसंख्या 27 झाला. अकुट टप्प्याचा बॉल खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. द्विधा मनस्थितीमध्ये होते.
झेलवरती येणं गरजेचं होतं, कारण की हा खेळाडू जर एकदा सेट झाला तर मोठे फटके खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर झालेली आहे धाव फलकावरती 28 धावा. दोन चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रतीक तयार. यावेळेस राऊंड विकेटने आले. अगदी चांगला बॉल पॅडवरती आदळला होता चेंडू. हलकीशी अपील देखील प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूने इथे सांगता झाली आहे या चेंडूची. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 28. इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू झेल टिपला जाईल का? इथे मात्र आपण पाहतायत पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. प्रयत्न करतायत, चांगली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षकांची लाभणारी साथ ही देखील तितकीच महत्वाची आहे. खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल. खाली राहिलेला चेंडू. 3.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 32 धावा. शेवटचा चेंडू. इथे आपण पाहतोय अतिशय चांगला झेल टिपलाय. अथर्व गॉन बॅक टू द डगआउट. या मानाच्या स्पर्धा आहेत. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे कव्हर पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण. झेल घेण्याच्या मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक तिथे होते. चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. चेंडूला स्टॉप केलं. एक धाव पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे मेमन सीसी संघाची धाव फलकावर 33. सुमित डेकळे दी बाहुबली या नावानं मात्र या खेळाडूला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. आता हाच सुमित कशा प्रकारे खेळ. मॅन फ्रॉम नाला सोपारा. नाला सोपाराचा हा गुणवान खेळाडू. गौरव जठार त्याच्या समोर आव्हान गौरवचं आहे. गौरव देखील एक चांगला गोलंदाज आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गौरव तयार सुमित साठी.
अतिशय चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळलेला आहे मिड विकेटच्या दिशेला थोडंसं फॉर्मलिंग झालं फिल्डिंग करताना परंतु चांगल्या प्रकारे अडवलं 2 धावा रोखू शकणार नाहीत. सुमितचं आपण पाहिलं ना तर अगदी स्टान्स अगदी योग्य प्रकारे आक्रमकपणा तिथेच जाणवतो. तुम्ही उभे राहतात त्यावरूनच ओळखलं जातं की तो खेळाडू किती आक्रमक आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा सुमितच्या आक्रमक खेळी या पाहिल्यात. अतिशय चांगला बॉल सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. गौरवने बीट केलं सुमितला. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धाव फलकावरती 35 वर. आपण सुरू असलेली लढत पाहत आहात मेमन सीसी विरुद्ध स्पोर्ट्समन सीसी अशा या 2 महान संघांमध्ये सुरू असलेलं बॅट आणि बॉल मधील हे द्वंद्व युद्ध. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानी लगत चेंडूला खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 36. ओमकेश पुन्हा एकदा येतो स्ट्रायकिंग एंड वर. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होते. एकेरी धाव पाहायला मिळाली. ओमकेश स्ट्रायकिंग एंड वरती आलेला आहे. विकेटचा विचार आपण केला तर 3 मोहरे हे गमावलेले आहेत मेमन सीसी या संघाने. षटकातील 5वा चेंडू घेऊन गौरव जठार तयार गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. फॉरवर्डला फलंदाज आले होते. थोडंसं फंबलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी जरूर उचलला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. सुमित आणि ओमकेशच्या माध्यमातून धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 38. 38 धावा. इथे मात्र अगदी कमालीचा फटका चेंडूला पाठवलाय बाहेरचा रस्ता. षटकार 6 धावा. पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या माध्यमातून षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर मेमन सीसी संघाची धाव संख्या झालेली आहे पुन्हा एकदा प्रतीकला आणलं जात आहे गोलंदाजी मार्क वरती. 5 षटका झाली आहेत. धाव संख्या 44 झालेली आहे फलकावर. येथे मात्र अतिशय चांगला बॉल सुमित डेकळे बाद 2 तंबूच्या आश्रयाला परतले आहेत. अपेक्षा होत्या सुमितकडनं मोठी धावसंख्या जमली जाईल परंतु नाराज केलं सुमितने. इथे जर आपण पाहतोय तर पुन्हा एक विकेट इथे पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर थांबलेली आहे अजूनही 44 वरती. गडी बाद झालेले आहेत 4. एक कोने में तो बैठा जब मुझे वो दिखी
कर्णधाराने मात्र जो विश्वास दाखवला होता प्रतीकवरती आणि त्या विश्वासास 100% पात्र ठरलेला आहे हा खेळाडू. त्या कमालीचा बॉल टाकला आणि कट करण्याचा प्रयत्न जरूर होता इथे. सुमित ढेकळेचा बॅटची कट लागली गेली आणि विकेट किपरने अगदी चांगल्या प्रकारे स्टंपच्या मागे काम केलं. झेल टिपला गेला आणि सुमितला तंबूचा आसरा दाखवला. नवीन फलंदाज आता दाखल झालेला आहे हिमांशू. पुन्हा एकदा प्रतीक होतोय तयार गोलंदाजी मार्कवर. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगल्या प्रकारे एफर्ट्स इथे बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि 2 धावा देखील परिपूर्ण केल्या या 2 बॅटर्सच्या माध्यमातून. हिमांशू आणि ओमकेश यांच्या माध्यमातून या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे मेमन सीसी या संघाची 46. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बघा या अगोदर देखील तोच प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न स्वीप करण्याचा पॅडवरती आदळून गेला होता. अपील देखील झाली परंतु लेग बाईसचे संकेत हे पंचांकडनं आले आणि या लेग बाईसच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने वधारली जाते. धाव फलकावरती धावसंख्या झाली आहे 47. षटकातील चौथा बॉल घेऊन प्रतीक तयार. ते मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड टेकन. विकेट नंबर 5. फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे राकेश प्रभू. हा देखील एक लिस्ट ए क्रिकेटर आहे. मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील धडकेबाज शैलीमध्ये त्यांनी खेळ केला होता आणि तोच खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॅटिंग करता दाखल झालाय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 47. गडी बाद झालेले आहेत 5. पाच गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 47. इथे मात्र चांगला बॉल
ती 2 विकेट, काय कमालीची गोलंदाजी प्रतीकने केली आहे. या षटकाचा विचार आपण केला तर धावा दिल्या गेलेल्या आहेत 3 आणि विकेट देखील आपण पाहतोय मिळवलेले आहेत या षटकामध्ये. 3 पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 रन आपण पाहिले, त्यानंतर लेग बायच्या माध्यमातून 1 धाव पाहायला मिळाली, त्यानंतर 1 विकेट पाहायला मिळाली आणि पुन्हा अजून 1 विकेट पाहायला मिळाली. ऑन हॅट्रिकवरती आहे गोलंदाज प्रतीक घरत. मुबाशिर नवीन फलंदाज दाखल झालाय. ऑन हॅट्रिक बॉल प्रतीकचा अतिशय चांगल्या प्रकारे फक्त खेळण्यास प्राधान्य दिलं. या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर मेमन सीसी संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 गडी बाद 47. आहे गौरव. या अगोदरच्या षटकामध्ये गौरवने 12 धावा मोजल्या, परंतु विकेट काही त्याला मिळाली नाही. विकेटच्या शोधामध्ये जरूर गौरव असेल. षटकातील पहिला बॉल घेऊन तयार. बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे खेळलं, 1च रन तिथे पाहायला मिळते. आता या जोडीला धावा जमवणं खूप गरजेचं आहे, कारण की 6 गडी हे बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 48. पुन्हा एकदा कमालीचा बॉल गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये सरळ चेंडू जातोय. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 7.58 ची सरासरी आहे. चांगल्या सरासरीने फलंदाजी करतायत, परंतु एक खराब गोष्ट म्हणजे विकेट्स बरेच गेलेत. 6 गडी बाद झालेले आहेत मेमन सीसीचे. 1 धाव इथे आपण पाहिलीत आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 49. इथे मात्र पिक केलं या चेंडूला. अप्रतिम चांगला फटका सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका. इथे धावांना वेग दिला जातो हिमांशूच्या माध्यमातून. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 55. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली आहे, कारण की हिमांशूने मात्र पाहिलं की थर्डमॅनचं क्षेत्र हे पूर्णतः रिकामी आहे आणि त्यामुळेच कदाचित हिमांशूने स्विच हिट खेळण्याचा निर्णय इथे घेतला असावा. फिर भी 1 ही रनों से संतुष्ट होना पड़ेगा इस गेंद पर बल्लेबाज को. टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 59. षटकातील शेवटचा बॉल. अगदी चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळले. खराब क्षेत्ररक्षण, फंबलिंग झालं. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्याचा देखील हिमांशू प्रयत्नामध्ये आहे आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. आणि या 3 धावांच्या मदतीने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर मेमन सीसी संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 58. बल्लेबाज
7 षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 58. आता अजूनही 3 षटकं बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका टीम स्पोर्ट्समन प्लीज, विनंती आहे. लगेच नवीन गोलंदाजाला आणा गोलंदाजी मार्कवर. 7 षटकं झालेली आहेत. 58 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. गडी 5 झालेले आहेत 6. आता उर्वरित 3 षटकांमध्ये काय रणनीती या 2 फलंदाजांची असेल, किती धावसंख्या उभारली जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय तेजस मानकर. 7 षटकं आपण पाहिली. 58 धावा धावफलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हिमांशू. तेजसने देखील इम्प्रेस केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. चांगली गोलंदाजी तेजसच्या माध्यमातून देखील आपण पाहिली आहे. सद्यस्थितीला आपण पाहतोय 58 वरती 6 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र विकेट कीपर कडनं चूक झाली. डाऊन द लेग असा हा चेंडू पाहायला मिळाला. विथ द बॅट ही एक धाव पाहायला मिळते. एकूण 60 धावा या एका धावेने झालेल्या आहेत फलकावर. इथे यावेळेस आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र दंडित केलाय गोलंदाजाला. या वाईटच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे 60. स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले आणि यावेळेला मात्र अगदी त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंप वरती होता. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. साठ धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि 7 गडी बाद झाले आहेत. स्पोर्ट्समनच्या गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम वाखाणण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. कमालीची गोलंदाजी केली आहे. चेंडू झालेले आहेत या षटकातील. पुन्हा एकदा चांगला बॉल, पंचांकडे दाद मागितली आहे. कॉन्फिडंट विकेट कीपर देखील होते आणि गोलंदाज देखील, परंतु पंचांना ते जाणवलं नाही. पिचिंग देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. एकसष्ट धावा धावफलकावरती झाल्या. 4 चेंडू झालेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तेजस तयार. पाचीच्या 5 चेंडू जर आपण पाहिले तर वैविध्यता पाहायला मिळाली तेजस मानकरच्या माध्यमातून. फलंदाजांना जणू काही त्यानं रीड केलंय असंच म्हणावं लागेल.
इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 8 षटकांचा खेळ झाला. 8 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 7 गडी बाद 61. स्वागत मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024. आपण पाहत आहात अतिशय चांगली दर्जेदार लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसात रंगतदार लढती आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळत आहेत. हिमांशू आहे आपण पाहताय चांगल्या प्रकारे डावाला सावरतोय. हितेशला आणलं जात आहे गोलंदाजी मार्क वरती. भावेश आहे स्ट्रायकिंग एंड वरती. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता 2 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील आता पाहावं लागेल. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे टाकलेला आहे. हिमांशू धाव घेण्याच्या प्रयत्नात, गरज इथे नव्हती. फॉलो थ्रू मध्ये स्वतः या चेंडूला मात्र अडवलं गेलं हितेशने. इथे मात्र बॅटची एज क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण संदीप. अगदी चांगला बॉल इथे मात्र खेळून काढलेला आहे. चेंडूला कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगली फेकी. विकेट किपरने काम चांगलं केलं. रन आउटच्या माध्यमातून हिमांशू सिंग ऑन बॅक टू द डग आउट. इथे लागतोय मेमन सीसी संघाला 8वा धक्का. इथे होताना पाहायला मिळालं. नवीन फलंदाज नव्यानं इथं दाखल झालेला आहे आसिफ शेख. 8 गडी बाद झालेले आहेत. मेमन सीसी संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 63. 8.3 षटकांचा खेळ झालेला आहे. खास करून कौतुक गोलंदाजांचं करायला हवं. स्पोर्ट्समन सीसीच्या काय चांगली गोलंदाजी सर्व गोलंदाजांनी केली. आल्या आल्या मोठा हिट करण्याचा प्रयत्न आसिफचा जरूर होता, कारण की धावसंख्येचा विचार आपण केला तर 63 झाली आहे आणि समोरच्या संघामध्ये देखील आपण पाहिलं तर ताकदीचे फलंदाज आहेत. 8.4 षटकांचा खेळ झाला आहे. 2 चेंडू अजूनही या षटकातील आहेत बाकी. चेंडूला पाहिलं, बॅकफुटला गेले, दिशा दिली आणि इथे आपण पाहतोय तर काय झालेलं आहे. रन आउटच्या माध्यमातून जाते आहे इथे विकेट.
इथे मात्र बॅटची वरची कडा, धाव्या मात्र कशाही होत पण येत आहेत, जमतायत. चौकार 4. खेळानंतर मेमन सीसी संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 67. आता या सत्रातील शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज तेजस मानकर. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. आसिफ आहे स्ट्राईकला. पहिलाच बॉल अगदी चांगला फटका येतोय, पंचांचा इशारा काय येईल. षटकार 6 धावा. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 73. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र आसिफ मनामध्ये ठरवून आहेत मोठ्या फटक्यामध्ये अजून धावा यायला हव्यात. आडव्या बॅटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता शेवटचे 3 चेंडू आहेत बाकी. आणि स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरने अगदी चांगलं काम इथे केलं. संपेटच्या माध्यमातून इथे गेलेली आहे विकेट. 10 षटकांचा खेळ झाला. 10 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती 73. 74 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय.
चला 12th मन पाठवा प्लीज. बघा एकच आम्हाला गोष्ट मेमन सीसी सांगावी लागते 10 सारखी प्लीज आपला 12th मन पाठवा. षटक क्रमांक पहिला अथर्व घेऊन तयार झालेला आहे. पहिलाच बॉल, अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतोय. 10 षटकं झाली. 10 षटकांनंतर मेमन सीसी या संघानं आपण पाहिलं तर धावा जमवल्या आहेत 73 धावा जमवल्या होत्या. 74 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग स्पोर्ट्समन सीसी संघाकडनं कशा प्रकारे केला जाईल. इथे मात्र अतिशय चांगला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाही. एक धाव इथे निश्चितपणे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय 22 जरूर पाहायला मिळाली. एक्स्ट्राजने इथे झालेली आहे सुरुवात. आम्हाला कळणार काय झालं माहिती का सर, 12 मन पाणी घेऊन जाणार इथे थांबणार ॲक्च्युली. आणि टिकेट पण त्यांना बाहेर दिलं ते तेवढं द्यायला पडतं. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना सगळं. इथे मात्र अतिशय चांगला बॉल बॅकफुटला गेले. हळवारपणे इथे या चेंडूला खेळून काढलं. ओहो हो, क्वालिटी बॉलिंग अप्रतिम. चांगला टप्पा आहे अथर्वकडे. अथर्व अंकोलेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. स्वतः कर्णधार देखील आहेत मेमन सीसी संघाचे आणि जबाबदारी घेतली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. पाच चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 2. अथर्व पुन्हा एकदा होतोय तयार गोलंदाजी मार्कवरती. अतिशय चांगला बॉल आणि या डॉट बॉलने झाली आहे षटकाची सुरुवात. समाप्ती अगदी चांगल्या प्रकारे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली अथर्व अंकोलेकरच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. इथून मात्र अथर्वने दाखवले आपल्या गोलंदाजीतली ताकद काय आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतायत अतिशय सुंदर ही स्पर्धा. स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक. पहिलं षटक झालं. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 2. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलेला आहे गोलंदाजी मार्कवर आसिफ शेख. प्रतीकने ह्या वेळेला मात्र बॅकफुटला गेले. कट शॉट तिथे पाहायला मिळतोय. आसिफकडे मात्र थ्रो जरूर केला. चांगल्या प्रकारे मात्र आसिफने या चेंडूला अडवलं. बॅकआउटला देखील फिल्डर तिथे होता. 1 रन पाहायला मिळाली. अंशुमन सिंग आणि प्रतीक घरत अशी जोडी ही सलामीवीरांची आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गॅप शोधलेला आहे कव्हरच्या दिशेला. खणखणीत दर्जेदार फटका. चौकार. 4 धावा. फटका या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा बॅकफुट पंच. अप्रतिम फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चौकार.
देखील अगदी खणखणीत फटका आलाय. या चौकाराने धाव संख्या झालेली आहे स्पोर्ट्समन सीसी संघाची धाव फलकावरती 11. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा हिट जरूर केलाय. फिल्डर तिथे पोहोचणार नाहीत. चौकार 4 धावा. अंशुमनने 3 बॉल वरती 3 खणखणीत फटके चौकारांच्या स्वरूपात. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 15. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळले. यावेळेला चेंडू काय सुंदर फटकेबाजी आसिफच्या विरोधामध्ये अंशुमनने केली आहे. 21 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. यावेळेला मात्र चेंडू षटका आपण पाहिली आणि 2 षटकांमध्ये कमालीची बॅटिंग कमालीची सुरुवात स्पोर्ट्समन सीसी संघाकडनं पाहायला मिळते. 2 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 25. ज्या स्टार्टची आवश्यकता होती आणि ती स्टार्ट मात्र अंशुमननं मिळवून दिली आहे. दोन षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 25. अथर्व आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. कर्णधार पुन्हा एकदा स्वतः पुढे येत आहेत. आसिफ विरोधात काय कमालीची अंशुमनने फटकेबाजी केली. अथर्व तू प्रतीक. यावेळेला मात्र प्रतीक बैठक प्रतीकची बॅट देखील आता बोलू लागली आहे. खणखणीत फटका प्रतीकच्या बॅटमन आलेला आहे षटकाराच्या स्वरूपात. या षटकाराने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. 31 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. प्रतीक गरजच्या बॅटमननं धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 31. ब्रँड ऑफ कळम म्हणून या खेळाडूला का ओळखलं जातं आणि तेच या फटक्यातनं मात्र प्रतीकने दाखवलंय. पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल घेऊन अथर्व तयार. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. कट शॉट पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. चौकार 4 धावा.
चेंडूला पाहिलं, वेट अँड वॉच केलं, शेवटच्या क्षणाला कट खेळण्याला प्राधान्य दिलं. या चौकाराच्या साह्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 35. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, चेंडूला खेळलेला आहे, फिल्डर तिथे आहेत. सुमित ढेकळे तिथे होते, चेंडूला अडवलं देखील, फेकलं देखील आणि तत्पूर्वी आपण पाहतोय एक धाव अगदी सहजतेने पूर्ण केली गेली आहे. या एका धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 36. स्टेप आउट होऊन खेळलेला आहे अगदी सरळ, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव मिळते. या एका धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 37. ओ हो, अगदी चांगला टर्न इथे पाहायला मिळालाय. या षटकाचा विचार आपण केला तर थोडेसे महागडे ठरलेले आहेत अथर्व या षटकामध्ये. एकंदरीतपणे या षटकात आपण पाहतोय तर 5 चेंडू अथर्वनं टाकले आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये 12 धावा या मोजल्या गेल्यात. इथे मात्र क्विकर वन जरूर पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू, क्लीन बॉल, बॅक टू द डगआउट. Required to win. राकेश प्रभू येतोय गोलंदाजी मार्कवर. डाऊन द लेग साइड असा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती पाहायला मिळते. 38 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. आता जर आपण इक्वेशन कडे लक्ष दिलं तर आता चेंडू बाकी आहेत अजूनही 42 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 42 चेंडू 36 हे इक्वेशन. षटकातील दुसरा चेंडू घेऊन राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. अंशुमन सिंग काय कमालीची बॅटिंग करताना दिसतोय. 12 बॉल आतापर्यंत खेळले, 23 वरती नाबाद आहे. ते मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. हिमांशू तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, राहुलने कलेक्शन देखील अगदी योग्य प्रकारे केलं गेलंय. 1 रनने धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे स्पोर्ट्समन सीसी या संघाची. धाव फलकावरती 39. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 40 चेंडू आणि जिंकण्याकरिता 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 40 चेंडू 35 हे समीकरण आहे समोर. थोडासा खाली राहिलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय.
खाली टाकलेला चेंडू आपण पाहतोय हळुवारपणे ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव तिथे अर्जित केली गेली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव फलकावरती 40. आता चेंडू बाकी आहेत 38 चेंडू आणि जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता आहे. विकेटच्या शोधामध्ये निश्चितपणे मेमन सीसी संघ हा जरूर असेल कारण की फक्त एक गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 40. बॅकफुटला गेले ऑन ड्राईव्ह पाहायला तिथे मिळतोय. एक धाव घेते दुसराचा देखील प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय तर 2 धावा झालेल्या आहेत पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या 42. इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 42. केलेला आहे ते उज्ज्वल म्हात्रे साहेब ओरिएंट टेक्नॉलॉजीजचे इथे उपस्थित झालेले आहेत. उज्ज्वल म्हात्रे साहेबांना मी विनंती करीन की आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हिमांशु सिंग आलाय गोलंदाजी मार्क वरती. मुंबई अंडर-23 करता खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. इथून जर आता आपण पाहिलं तर समीकरणं जी आहेत ती आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. उज्ज्वल म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. इथे मात्र स्वीपचा फटका सन्माननीय आदरणीय उज्ज्वलजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेत. विकास राऊत साहेबांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण उज्ज्वल म्हात्रे साहेबांचा सन्मान करायचा आहे. खूप महत्वपूर्ण अशा या व्यक्ती सायनाथ सीसी या संघाला स्पॉन्सर्ड मात्र इथे केले गेले उज्ज्वल म्हात्रे साहेबांनी आणि आज आपण या प्रमुख व्यक्तींचा इथे हा सन्मान करीत असताना पाहतोय. इथे मात्र स्वीप केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. हिमांशु षटकातील पुढील बॉल घेऊन तयार. बॅकफुटला गेलेले आहेत. गॅपमध्ये खेळले जरूर. कव्हरच्या दिशेला राकेश प्रभू तिथे येतो चेंडूला उचलण्यासाठी. फ्लॅट थ्रू तिथे पाहायला मिळाला आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाज 2 धावा अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 54. आता येणारे चेंडू आहेत अजूनही बाकी 31 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 54. येणारे चेंडू आता बाकी आहेत 30
30 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 20चं इक्वेशन आहे समोर. फर्स्ट सेमीफायनल आपण अगदी 1:30 वाजता चालू करणार आहोत. उमेळमान सीसी उमेळमान विरुद्ध MG वर्तक सीसी होली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदान क्रमांक 2 वर. अगदी 1:30 वाजता आपण सेमीफायनल्सला प्रारंभ करणार आहोत. राकेश पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्कवर. यॉर्कर लेनचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फलंदाजाने ओळखलं, अगदी योग्य प्रकारे खेळून काढलं अंशुमनने. एक धाव तिथे ऍड ऑन होते. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 55. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 29 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. अंशुमन सिंग काय चांगली बॅटिंग केली. 16 बॉल आणि 27 वरती नाबाद आहे. भूषण देखील त्याला चांगली साथ देतोय. 13 वरती तो देखील नाबाद आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा राकेश घेऊन तयार. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये डीपला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी आणि इथे एका धावेने धावसंख्या स्पोर्ट्समन सीसी या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 56. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत अजूनही 28 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. पुढे येऊन खेळण्याचा अंशुमनचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र राकेशची रणनीती असावी की अंशुमनने प्रयत्न करायला हवा दुसरा धावेकरता, जेणेकरून तो योग्य प्रकारे केला जाईल एंडकडे. परंतु तसं काही झालं नाही. अंशुमनने फक्त एक धाव घेण्याला प्राधान्य दिलं. 57 धावा धाव फलकावरती झाल्यात. 27 चेंडू आता बाकी आहेत. 27 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 27 चेंडू आणि 17 धावांची गरज. चार चेंडू झाले षटकातील. 5वा चेंडू घेऊन राकेश तयार. इथे मात्र चांगल्या प्रकारे पिक केलेला आहे या लेंथला. फाईन लेगच्या बाहेर चेंडू. अगदी क्वालिटी दर्जेदार बॅटिंग स्पोर्ट्समन सीसी या संघाकडनं पाहायला मिळाली. या अगोदर अंशुमन नावाचं वादळ आपण पाहिलं होतं आणि आता सध्या भूषणला पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती 61 झालेली आहे. आता चेंडू बाकी आहेत 25 चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सरळ चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेतली. अंशुमन दुसऱ्या करता निघाली आहेत. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसऱ्या करता निघतायत का ते देखील आता पाहावं लागेल. परंतु 2 धावांवरती समाधान इथे व्यक्त केलं गेलं आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर स्पोर्ट्समन सीसी संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 63. चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 11चे इक्वेशन. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती हिमांशू. 63 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 74 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग जवळजवळ निश्चित होत असताना पाहायला मिळतोय. 11ची गरज आहे 24 चेंडूंमध्ये.
इथे मात्र फलंदाज बॅकफुटला गेले, एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 64. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 23 चेंडू आणि जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र स्वीप सुरू केलेला आहे या चेंडूला. या एका धावेने धावसंख्या 65 झालेली आहे धाव फलकावरती. आता 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे स्पोर्ट्समन सीसी या संघाला. अंशुमन पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केले या चेंडूला. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून एक धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 66. 21 चेंडू आता बाकी आहेत आणि 8 धावांची आहे आवश्यकता. सदुसष्ट धावा धाव फलकावरती लागल्या, 7 धावांची आहे गरज. एकोणीस बॉल बाकी आहे, 7 धावांची गरज. जवळजवळ विजय इथे निश्चित होईल. सात धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल. इमांशू घेऊन तयार. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू लढवला आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 18 चेंडू आता बाकी आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 7 ची गरज. अठरा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर. भावेश आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला फटका. फाईन लेग सीमा रशेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण आता पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 71. जिंकण्याकरिता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. आणि इथे येतो
यानंतरची सेमीफायनलची लढत मैदान क्रमांक 1 वरती असणार आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरुद्ध स्पोर्ट्समन सीसी. 1:30 वाजता मॅचला सुरुवात होईल. 1:15 1:15 टॉस होणार आहे. याची दखल दोन्ही कॅप्टननी घ्यायची आहे.